सर्वांनी भगवान परशुराम व जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा आदर्श अंगीकारावा. आमदार भीमराव केराम. शहरातील जुनानगर पंचायतीच्या सभागृहात दिनांक 19 रोजी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली भगवान परशुराम व जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान परशुराम व महात्मा जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा आदर्श सर्वांनी अंगीकारावा असे आवाहन केराम यांनी केले आहे. सर्वप्रथम आमदार केराम यांच्या हस्ते वेद मंत्रांच्या घोषात भगवान परशुराम व जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आलं. यावेळी जन्मोत्सव समितीच्या वतीने आमदार भीमराव केराम यांचा सत्कार करण्यात आला. दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी वाद्यांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून भगवान परशुराम व जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या तैलचित्राची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारो भक्त सहभागी झाले होते. त्यानंतर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर आमदार केराम यांनी दत्तशिखर येथे पार पडलेल्या षोडशी कार्यक्रमात सहभागी होऊन दत्तशिखर संस्थानचे महंत परमपूज्य श्री 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 1008 डॉक्टर धनेश्वर उर्फ श्याम भारती महाराज व जुन्या आखाड्याचे परमपूज्य श्री 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 महामंडलेश्वर अवधेशानंदगिरी महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, शहराध्यक्ष तथा नगरसेवक गुप्पू महामुने, रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले, नंदकुमार जोशी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत घोडेकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र केशवे, श्याम कुंबरे, कैलास फड, दत्तात्रय शेरेकर, राजू मुडाणकर, शिवदत्त परसावळे, संतोष स्वामी, योगेश परसावळे, अरुण घोडेकर, राजू सौंदलकर, ज्ञानेश्वर चौटे, किरण मुकटे, ओमकार मुकटे, अंकुश स्वामी, बाबू स्वामी, उमरा, गजानन देवरसे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अंबादास मुकटे, माहूर. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.